शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आणि सिलेक्शन हरभरा आहे. 2 ओळीत अंतर 2.5 फूट आहे आणि कुठं-कुठं त्यात सूर्यफूल पण टाकलं आहे आपण. आणि त्याच्यानंतर आता पेरणी केल्यानंतर आपण याला पाणी दिले 2 आणि तिसरं पाणी पुन्हा आपण 2-2 तास दिलं. हे याच्यासाठी दिलं की जमिनीमध्ये बुरशी वगैरे जास्त असेल किंवा ताण पाण्याचा पडला असेल तर मर वगैरे लागू नये. आणि कुठं-कुठं मर वाटत होती. कारण हरभऱ्यावर हरभरा हे कमीत कमी बऱ्याच वर्षापासून आपण हे 10 वर्षापासून घेत आहोत. आणि आता बघू शकता आपण इथं सर्वात महत्त्वाचं काय झालं, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा प्लॉट जो आहे, ह्या प्लॉटची वाढ साधारण या प्रकारे आहे अर्ध्या फुटापर्यंत. आणि आता याला शेंडाखुडणी करायची होती, पण माणसं वगैरे भेटत नाही बाया. तर आता काय करायचं, तर सर्वात महत्त्वाचं आता आपण इथं काय करायचं, तर या हरभऱ्यामध्ये आपल्याला फवारणी घ्यायची आहे. तर फवारणीमध्ये काय घ्यायचं, तर वाढरोधकसाठी आपल्याला कल्टर 4 मिली, नसेल तर डोंगल 4 मिली, नसेल तर ताबोली 4 मिली आणि नसेल तर लिओसिन 20 ते 25 मिली अशा प्रकारे घ्यायचं आहे 15 ते 20 लिटर पाण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बुरशीनाशक. तर या बुरशीनाशकामध्ये आपण एलिएट घ्यायचा आहे 40 ग्राम 15 ते 20 लिटरच्या पंपामध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे, आता URB प्रक्रियेमुळे मर वगैरेचा काही प्रॉब्लेम तेवढा नाही, परंतु यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे वातावरणातला बदल. आता अळी येऊ शकते, कारण हरभरा साधारणतः 1 महिना झाल्यानंतर त्याच्यावर अळी येत असते. आता अळी येऊ शकते, तर अळीचा फायदा काय किंवा तोटा काय? तर जर अळी असेल आणि तुम्ही शेंडेखुडणी केली नसेल तर अळीची औषधी घेऊ नका. फक्त बुरशीनाशक आपण घेऊ शकता आणि वाढरोधक घेऊ शकता, जास्त वाढ असेल तर. नसेल तर घेऊ नका. आणि त्याच्यानंतर अळी जर तुम्हाला मारायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये इमामॅक्टिन घेऊ शकता 10 ग्राम. आणि जर इमामॅक्टिन घ्यायचं नसेल तर प्रोफेक्ट सुपर 40 मिली किंवा क्लोरोपायरिफॉस 40 मिली अशा प्रकारे पण घेऊ शकता. तर अशा प्रकारे जर व्यवस्थापन केलं तर आपल्या हरभरा व्यवस्थितरित्या आपल्याला चांगल्या प्रकारे डेव्हलप झायला दिसेल. आता हरभऱ्यावर अळी पडली का, तर खरंच हरभऱ्यावर अळी आज मला इथं दिसली. बघा, इथं हरभऱ्यावर अळी मला इथं शेंड्यामध्ये, हे बघा, आपण इथं बघू शकता, हे बघा अळी. अशा प्रकारे अळी इथं आहे. तर अळी असल्यामुळं आपण अळीसाठी घेऊ शकता. परंतु हेच अळीचे फायदे भरपूर असतात. तर अळीचे फायदे हे आहेत की शेंडी जी खुडणी आहे इथून कट करणे, तर ही कट करते शेंडी छाटणी. त्याच्यामुळं अजून फांद्या इथून ढिशे काढते. हे बघा, अशी इथे ढिशे काढते. त्याच्यामुळं कसं अजून फांद्या लांब लांब होतात आणि अजून आपल्याला पाहिजे तेवढ्या फांद्या जास्त भेटतात. आणि त्या फांद्या भेटल्यामुळं घाटेची अवस्था भरपूर भेटते, फुलांची अवस्था भरपूर भेटते, उत्पादन वाढते. त्यासाठी आपण इथं शेंडी छाटणी अळीद्वारे सुद्धा करू शकतो किंवा औषधीद्वारे करू शकतो, वाढरोधक. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये टॉनिक जरी टाकायचं असेल तर URB प्रक्रियायुक्त हरभऱ्यावर टॉनिक टाकायची गरज नाही, कारण त्यामध्ये सर्व दिलेलं असते. तर जर नॉर्मल हरभरे असतील तर त्या हरभऱ्यांना तुम्ही कुठल्याही प्रकारचं टॉनिक म्हटलं तर इसाबीन घेऊ शकता, सोबत 19-19 घेऊ शकता. त्याच्यानंतर कीटकनाशक आणि बुरशीनाशक. तर अशा प्रकारे व्यवस्थापन जर केलं तर कीटकनाशकामध्ये अळी असेल तर इमामॅक्टिन घेऊ शकता किंवा क्लोरोपायरिफॉस परफेक्ट सुपर 40 मिली 40 मिली, इमामॅक्टिन 10 ग्राम. आणि जर बुरशीनाशक घ्यायचं असलं तर मर वगैरे असेल तर 40 ग्राम एलिएट घ्या, नसेल तर साप पावडर 40 ग्राम किंवा M45 40 ग्राम घेतलं तरी चालते. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण पिकावर करू शकता. आणि अळी ही फायद्याची असते सध्याच्या अवस्थेमध्ये, कारण शेंडी छाटणी करण्यासाठी फक्त आपल्याला तिला मारायचं असलं तर औषधी घेऊ शकता.